बघूयात ना आपण कोणाचं नाक राहतंय, तुमचं की माझं. ही मीरा डोळ्यात खुपतीये माझ्या, सतत अडकाठी करते. असं वाटतं हिचा जीव घ्यावा, पण हिला बाळ होईपर्यंत तिला मारूही शकत नाही. या भौमवती अमावस्येचे सगळे विधी नीट पार पाडायला हवेत, मगच गोष्टी सोप्या होतील. आईसाहेब तुला बघू शकतात. मीरासाठी वाईट वाटतं, आणखी काही नाही. ही अंबिका असं का करते? काय झालं हिला? आई, तुम्हाला मी दिसते का? आई खरं सांगा, तुम्ही मला पाहू शकता का? मीरा म्हणत होती असं. मला विश्वास आहे तुमच्यावर की जर मी तुम्हाला दिसले असते ना, तुम्ही माझ्याशी बोलला असता. मीरा काहीही विचार करते. अंबिका असं का म्हणाली? मला वाटतं मीराला किचन मध्ये संशय आला असणार, म्हणून तिने अंबिकाला सांगितलं असेल. नाही, पण अंबिका मीरावर विश्वास नाही ठेवणार. दोघींमधलं भांडण इतक्या सहजासहजी मिटणार नाही. मी ते मिटू देणार नाही. मीरा, मीरा अगं ऐक ना. काय ते काय ऐकू मी तुझं? मला माहित होतं की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेस. असं नाहीये मीरा, तू म्हणालीस म्हणून मी खात्री करून घ्यायला गेली. आणि अगं मी खरं सांगते, आईंना मी नाही दिसत. तुला वाटलं असेल तसं, पण मला ते जाणवलंय. मीरा, तुला माहितीये तुझं कसं झालंय? चोर सोडून संन्याशाला फाशी. म्हणजे नर्मदा आत्या काय करतायत ना, हे तुला दिसतच नाहीये. काय काय करतायत आत्या? भाऊ नको हा विचार नर्मदा आत्यांनी वेदाच्या मनात भरवलाय. याने काय होईल की अजितचा मुलगा या घराण्याचा वारस होईल आणि तू आणि अथर्वने बाळाचा विचार सोडून द्यावा, त्यासाठी नर्मदा आत्या हे कारस्थान करतात. मीरा, तू म्हणतेस तसं असेल? एक असेल नाही, असंच आहे. नर्मदा आत्या जेव्हा दामोदर काकांना सांगत होत्या ना, तेव्हा मी स्वतः ऐकलंय मीरा. हो, पण माझ्यासाठी आता ते महत्वाचंच नाहीये. आणि जरी आत्या कारस्थान करत असतील ना, तरी माझ्यासाठी ते चांगलंच आहे. मलाही बाळ नकोय आणि तसंच होत आहे. नाही 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 मीरा, चुकतंय सगळं. हे बघ, तुला नर्मदा आत्यांचा प्लॅन कळतोय का? असं जर झालं तर अजितचा मुलगा या घराण्याचं. ते जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊ. मीरा, मीरा,
कोणता ऋतू सुरू आहे हेच कळत नाही. हिवाळ्यात ढग दाटून आलेत, किर्र काळोख आहे बाहेर, इतकं विचित्र वातावरण आहे ना. ही अशी अमावस्या कधी बघितलेलीच नव्हती. ही अमावस्या नाहीये दादासाहेब, हा चिरतारुण्यापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे. आता फक्त तुम्ही शांत झोपा, कारण मला निघावं लागेल. हॅलो, काय नाही, फाईल्स माझ्याकडेच आहेत. नाही दलवाईनं काय सांगू नका, नको अथर्वालाही काही सांगू नका, मी बघतो काय करायचं ते. हो. काय काय झालं? ही ऑफिसची माणसं नीट फॉलोअप पण घेत नाहीत खरंच. अमावस्या सुरू झाली आहे, विधी करायला बाहेर जावं लागेल. पण वेदाचे बाबा झोपल्याशिवाय नाही जाता येणार. वेदाचे बाबा येतच असतील, सामान लपवते. वेदाचे बाबा लवकर झोपतील ना. पण चल वेदा, चल चल. बाबा आपण किती दिवसांनी कॅरम खेळतोय ना. तू वेळ कुठे देतेस आम्हाला? एकदम मिडल मध्ये ठेवते. गुड. दादा, हा, कॅरम म्हणल्यावर सोंगटा कोण आणणार? तू कसं आहेस ना तू. चल बहिणी, हे घे. वेदाचे बाबा वेदाला बरं वाटावं म्हणून करतायत का हे सगळं? खूप वेळ लागणार आहे का? हो, तू तू झोप, मी काम संपूनच झोपेन. मीरा, ये तू पण ये, जॉईन कर. ये तू आणि वेदा एक टीम. नाही, नको. का? नाही आज तुला खेळायचंय, ये. कम ऑन वहिनी, चल. आणि मीरा, आजपासून वेदा आपल्यासोबतच झोपणार आहे. आणि रात्रभर आपण एकत्र हा गेम एन्जॉय करायचा आहे. अहो पण उद्या वेदाची शाळा आहे ना. जायला उद्या सुट्टी आहे. येस, सो आपण फक्त जागायचंय, कॅरम खेळायचंय, पिझ्झा खायचाय आणि एन्जॉय करायचंय.